त्यावर आपण या गोष्टीवर डिसिजन घेऊ. पैशाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं आपल्याला फोन करून की ॲज पर क्लस्टर इफ यू गो तर तुमचं सी टाईप एवढा बीट आपलं झालं आहे त्याच्यावर मीटिंग ऑलरेडी. बी टाईपला एवढा 635 काहीतरी आहे. तर हा आपण तत्वता मान्य करूया 635 पर फ्लॅट. आता आपला जो आहे तो कार्पेट होईल आपण 350च्या आसपास आहे, 349 350 आहे बी टाईपचा. तर आपण 635 ऑफरमध्ये येतोय, पण विल कीप इट प्रपोर्शन. म्हणजे काय होईल की जेव्हा डेव्हलपपर्यंत आपण निगोशिएशन करतो की समजा सीला एवढा मिळतोय, डीला एवढा मिळतोय, तर डीला आपण एवढा मागूया. म्हणजे 800 असेल 900 असेल, विल ऑल कम कलेक्टिव्हली ऑन बिहाफ ऑफ दी विल निगोशिएट. हे त्यावेळेला ॲग्रीमेंटमध्ये आपला म्हणजे तत्वता मान्य केली आपण आणि वी हॅड एक्सेप्टेड दॅट फिजिबिलिटी रिपोर्ट हा असा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कन्व्हेन्सचा इश्यू जेव्हा येत होता त्यावेळेला इथे आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणून एक प्रोसिजर केली होती PMCच्या गायडन्सने. त्याच्यासाठी पण टेंडर मागवले, ॲडव्हर्टाईज केली आणि जवळ 8 ते 9 प्रतिष्ठित बिल्डर आले होते. त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट त्यांची फायनान्शियल डॉक्युमेंट्स दिली आहे, त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डॉक्युमेंट, त्यांचे प्रोजेक्ट कुठले आहेत अशी माहिती असलेले 8 डॉक्युमेंट जवळ 1.5-2 वर्ष झाले आपल्याकडे आलेले आहे फेडरेशनला. आपल्याकडे म्हणजे फेडरेशनला आलेले आहे. त्याप्रमाणे आपण त्यावेळेला जे सेशन घेतो, ओपन सेशन घेतो, तर त्याच्यामध्ये हे डिस्कशन झालं की आमचा कन्व्हेन्सचा इश्यू आहे आणि दॅट वॉज द मेन टू बी हायलाइटेड टू दिस इन्कमिंग डेव्हलपर्स. त्यांना हे कळलं पाहिजे आहे की आमच्याकडे ओपन एरियाचा कन्व्हेन्स नाही आहे. तर आपण काय करूया, त्यावेळेला शास्त्री म्हणून जे आहेत बांबूडची, त्यांनी स्वतः सांगितलं होतं की वी डेफिनेटली हेल्प इन युअर प्रोजेक्ट. कारण आम्ही आमचा हा पहिला पेट प्रोजेक्ट आहे, आमच्या कंपनीचा हा पहिला पेट प्रोजेक्ट आहे आर्किटेक्ट्स. त्यामुळे आम्ही डेफिनेटली तुम्हाला कॉपरेट करू, कन्व्हेन्समध्ये डेफिनेटली नो इश्यू ऑन दॅट असं त्यांनी स्वतः तिथे सांगितलेलं आहे. यू कॅन सी द रेकॉर्डिंग. हे झालं त्याचा पार्ट. आता त्यांना PMCने आम्ही विचारलं की समजा हा आपण डिफरन्स करून 30,000 जर तुला आपला राईटफुल आहे 33,000 34,000 तो जर आम्ही ताब्यात घेतला तर आमचं जे एंटायटलमेंट आहे त्याच्यात किती फरक पडतो. तर ते म्हणाले तुम्ही कितीही वाढवा, तुमचं एंटायटलमेंट नसतं खाली राईटफुली 635 फिक्स आहे. त्याच्यावरती जे आहे ना ते तुम्ही निगोशिएशन करू शकता. बिल्डर जेव्हा येईल तर तो तुमचा प्लॉट बघेल, स्टडी त्याचा काही कमर्शियलचा असेल, काही त्याला अजून मोठे बनवता येतील काहीतरी असे चांगले टॉवर्स वगैरे असं काय असेल आणि प्रॉफिटेबिलिटी भरपूर दिसली तर तो तुम्हाला डेफिनेटली ऑफर समोर होते, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण जर आम्ही 30-35 हजारच्या वर जर आपण समजा कन्व्हेन्स घेऊन मोकळे झालो तर आपला चॅलेंज काय माहिती आहे की तो जो क्लस्टरचा जो डेफिनेशन आहे DCP आहे त्याचा जो एक्झिट साठी आपण तुम्हाला काही म्हाडाला रिडेव्हलप करून द्यावा आणि तो आपल्या प्रॉफिटमधून कमी आपला म्हणजे आपल्या प्रॉफिटमधून कमी होणार आणि म्हाडाचा डेव्हलप. आपण त्याच्यामध्ये जाण्यात पॉईंट नाही, आपल्याला एवढंच बघायला पाहिजे आपल्याला घर कितीचं वेळ 350 माझा आहे, त्याच्याजवळ 800 मिळतं का 900 मिळतं का हा प्रश्न. आता प्रश्न नंबर 2 आपल्यासमोर होता की आपला जो प्लॉट आहे हा पार्ट ऑफ द एंटायर सेक्टर आहे पूर्ण वस्तुस्थिती बघा. पण त्याच्यात एक अजून एक सब क्लॉज आहे, तो म्हणजे असा की आपला क्लॉज आहे त्याचा एका कन्व्हेन्समध्ये तुमच्याकडे 28,752 एंटायर तुम्हाला लिहिलेलं आहे, डॉक्युमेंटेड आहे ओरिजिनल डेव्हलपर हा एक पार्ट. आणि दुसरं इकॉनॉमिकल इंटरसेक्शन म्हणून इथे डिमार्केशन आपल्या तुम्ही जर घेतला PMCचा मॅप जर आता घेतला आपल्या एरियाचा पूर्ण प्लॉटचा आहे कोर्टपासून ते शेवटपर्यंत तर तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये तो डिमार्क केलेला आहे की इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा स्कीम डेव्हलपमेंटचा हा प्लॅन आहे आणि त्याच्याप्रमाणे पूर्वी RMS जे होतं संघ त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट होऊन हा प्लॉटचा पर्टिक्युलर फक्त ट्रान्सफर. सो माझ्या अंदाजाने आता जे वकील आपल्याला काय सांगताय हे जेव्हा झालं ना त्यावेळेला प्लॉट आहे मॅपवर कायम आहे ऑलरेडी आहे किती पाहिजे 2000 स्ट्रीट पुरी करतो आपण. तर त्याच्यावरती तुम्ही मॅप बघितलं तर डॉटेड आहे हा इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी RMS सेक्टर म्हणून दिलेला आहे. सो तोही पार्ट आपल्याला क्वेश्चनच्या बाहेर आहे. आता राहिला त्यांचा प्रश्न की फिजिबिलिटी रिपोर्ट ऍक्सेप्ट करायचा की नाही, MOU का करायचा, MOU का करू नये. आता MOUचं पण एक थोडंसं मला जे समजलं ते क्लॅरिफिकेशन देतो गो थ्रू द डिटेल्स. कारण मी ब्रह्मदंडेला कॉंग्रॅच्युलेट करेन तेवढा डिटेल स्टडी केला आहे, खरंच चांगलं आहे. आणि तुम्ही अवेअर आपण जागृत राहिलंच पाहिजे, कारण आपल्या हिताचं असेल तेच केलं पाहिजे, चुकत असेल तर चुकलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, हे पण बरोबर आहे. आता MOU का आहे त्याच्यावरती आमच्या कमिटी पण आम्ही डिस्कस केला 38मध्ये मी राहतो तिथे. तर त्यांनी काय आमचं काय डिस्कशनमध्ये आलं की जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटला जातो तर डेव्हलपर आपल्याला प्रपोजल देणं बेस्ड ऑन दॅट आपण शॉर्टलिस्ट करतो. समजा 10 डेव्हलपर आले तर 15 आले तर आपण कोण चांगला आहे कोण वाईट कसं ठरवणार, ऑफर्स काय येतात, ॲम्युनिटीज काय देतो, पार्किंग किती देतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. आता डेव्हलपरच्या बाजूला त्याला काय इनपुट लागणार की तुम्ही एकत्र किती जण आहात, बिल्डिंग्स किती एकत्र. आपण कन्सेंट केला इंडिव्हिज्युअली पण प्लॉट्स आपण
सगळे आलो कारण आपण फेडरेशनला कन्सेंट दिला आहे. मी 34ला मी 35 बरोबर तर मी सुद्धा 22 बरोबर ॲग्रीमेंट केलेलं नाही कुठे की वी आर कमिंग टुगेदर टू फॉर्म पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट फ्री डेव्हलपमेंट असं कुठेही दिलेलं नाही. आपल्या कुठल्याही कन्सेंटमध्ये असं लिहिलेलं नाही. तर आपण कसं डिफाईन करणार? बिल्डरला कसं कळणार की तुम्ही किती बिल्डिंग करता? प्रायव्हेटवाले पण तुमच्याबरोबर आहेत का? ओके मी तयार आहे कन्सेंट दिला ह्यांनी कन्सेंट दिलाय सोसायटी म्हणून. पण आपला हा प्रश्न अजूनही आहे किती बिल्डिंग खरोखर आहे का? आउट ऑफ 28,752 जो प्लॉट साईज आहे त्याच्यात समजा 15 बिल्डिंग एकत्र आहेत तर 16 बिल्डिंग आहे. त्याचा अर्थ समजा 22,000 स्क्वेअर मीटरचा एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट माझ्याकडे येतो. तीच 15, 16, 17 बिल्डिंग्स माझ्याकडे येत आहेत. त्याप्रमाणे मी त्याच्या आर्किटेक्ट टीम आणि त्याची फायनान्स लिगल टीम वर्कआउट करेल की तुम्ही कमर्शियल काय करेल तिथे टॉवर किती जमते आणि ऑफर देईल. आणि आपण जर एमओयू नाही बनवला, आपण जर आपलं डिफाईन नाही केलं की आपण खरोखर प्रामाणिकपणे एकत्र आहोत तर त्याला प्रश्नच आहे की किती माणसं माझ्याकडे येणार आहे? कशाच्या बेसिसवर? बेसिस तर पाहिजे, एखाद्या गोष्टीला बेसिस पाहिजे की प्लॉट किती 30,000चा आहे का 25,000चा आहे का? समजा 10 बिल्डिंग एकत्र आल्या तर आपला 9,000चा प्लॉट ऑल टुगेदर गणित वेगळं आहे. त्याचे इव्हन क्लस्टरमध्ये पण डेफिनेशन वेगळे आहे. तुमचे बेनिफिट्स कमी होतात. 25% इन्सेंटिव्ह जागा 15 होतो, 50 जागा 635 जे दिसत आहे ते ऑटोमॅटिक 610 होतं. समजा बी टाईपच एकत्र आहोत. आता उदाहरणच देतो आपण बीमध्ये आहोत. समजा आपण बी टाईपच्या 11 बिल्डिंग आहोत तर 10 जे काय आहेत ते आपण एकत्र आलो तर आपला 9,000 ते आसपास 10,000च्या आसपास होतो ना आपलं डायरेक्ट 50% होतो. म्हणजे 635चा ऑलमोस्ट 10% लॉस होणार. टोटल 10 नाही होत 605 आसपास आपला एंटायटलमेंट होतं. निगोशिएशन अजूनही पॉसिबल. बिल्डर येईल तर आपण निगोशिएट नक्कीच करू. पण एमओयू आमची भावना जी आहे ती आहे. आता त्याचे इंटिग्रेट डिटेल्स आहेत ते आपण नक्कीच रेक्टिफाय केले पाहिजे. त्याच्याबद्दल वाट नाही की बिल्डर साहेबांना मी तुमच्या टीमला खरंच अभिनंदन करतो. दॅट मस्ट बी डन. काही चुकत असेल दुरुस्त केली पाहिजे, करेक्शन केली. पण हे त्याच्यावरचं एक साधारण मला जे कळलं बिकॉज आय बीन अटेंडिंग द मीटिंग्स फॉर ऑलमोस्ट 8 years. 15-16 पासून काही सिरियस मीटिंग सुरू झाल्या कोविडच्या काळात गॅप झाली. सगळ्या मी अटेंड केल्या कारण हा बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितला ते डिपेंड करतो. मी बदलावं मत असं सांगत नाही आहे. वॉट एव्हर कमिटी फील्स गुड इनफ फॉर द इंटरेस्ट ऑफ सोसायटी दे मस्ट गो अहेड विथ दॅट. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मला असं म्हणायचं की त्यांनी सांगितले की त्यांची बाजू ठीक आहे. म्हणजे सॉरी तुम्ही तुमची वस्तुस्थिती सांगितली पण जनरली तुमचं मत आहे ते ऐका. आता उरलेले वेळ भरपूर केले आहेत आणि पॉईंट्स भरपूर आहेत. आता त्याच्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये घेऊन कितीतरी हे केलं. कारण चाललं असाल तर पाहू नका कारण हातवर करून मेजॉरिटी लागणार आहे. ती कशी आणायची? ठीक आहे हरकत नाही. तर पुढचा जो पॉईंट हा एकोळीव आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर इथे आजार असलेल्या लोकांना कुणाला असं वाटतं की तो बनवून द्यावा मला न द्यावा असं काय नाही. 10 पॉईंट त्यांनी सांगितले त्याची उत्तरं जी आहेत ते त्यांनी व्यवस्थित दिलेली नाही. एचपी क्लॉज नाही आहे, पेनल्टी क्लॉज नाही आहे, अमुक नाही अमुक नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की कॉन्ट्रिब्युटर सर की एमओयू जर असा की बिल्डरला जर द्यायचा आहे जे करेक्शन्स आपल्याला हवे आहेत ना ते मला पण हवे. तर बरोबर आहे. 3-4 पानाचा 60 पानाचा नको आहे आपल्याला. एवढी मोठी कशाला? आणि ILC ला अजिबात मी सहमत नाहीये. ILC ऑलरेडी आम्ही ILC आहोत. मी स्वतः ILC आहे. परत मी तज्ञ समजतो स्वतःला. IRC मध्ये भावना वेगळी होती. IRC म्हणजे ते हे नव्हतं. आलं लक्षात. त्यांचं काय म्हणणं आहे? अहो मला असं म्हणायचं आहे साहेब बघा आधी बसलेलं मी सगळ्यांना म्हणते 22 मेंबर आम्ही त्यांना का घ्यायला सांगतोय की हे जे 4-5 मेंबर जे आहेत गुडसूट मी कमिटीत राहून विरोध करतो. कल्याणकर साहेब यांना खूप अभ्यास चांगला करतात. मी नावावर सांगतो विकास प्रमाणे आपल्या बाजूने तिथे प्रेझेंटेशन इतकं सुंदर असतं त्याचं बरोबर मॅडम. ठीक आहे. राहुल देशपांडे यांना अभ्यास आहे आणि बाळा मयेकर यांना अभ्यास आहे. 4 वेळेला कमिटीला हा प्रश्न आम्ही विचारतो ते निरुत्तर असतात त्यांना उत्तर देता येत नाही. मग तुम्ही त्या पदावर का बसतो? हा महत्वाचा माझा गोष्टी आहे. मी तिथे बसलेला असतो बाजूलाच ते बसलेले असतात. माझ्या सेक्रेटरी मॅडम म्हणा किंवा सहअध्यक्ष अध्यक्ष कुणालाही त्यांचं प्रॉपर उत्तर देता येत नाही. आम्ही केलं होतं आम्ही राखू हे मला पटत नाही. तुम्ही तिथे बसला पद ग्रहण केलं ना तर पद ग्रहण केल्याचं तुम्ही त्यांना तुम्हाला परिपूर्ण त्याचं नॉलेज हवं. प्रत्येक वेळेला बघून असं सांगलं जातं लिहून द्या आम्ही देतो. 4 वेळेला दिलेलं पत्र आज उत्तर देतात. 4
5 महिने लागतात त्यांना 25 लाख रुपये देऊन आपण 5.5 लाख रुपये त्याला भेट दिले त्या लिगलला, एवढा वेळ यांना लागतो. ठीक आहे, आम्हाला असं वाटतं आता वोटिंग घेऊया, फटाफट मी संपवतो. MOU जो आहे त्याला मान्यता द्यावी का त्याप्रमाणे हा तुमचं करून मान्यता द्यायची की नाही, द्यावी का नाही, की द्यायची नाही. कन्सर्न लेटर दिल्यानंतर कन्सर्न लेटर दिल्यावर MOUची गरज नाही, याचा अर्थ MOU द्यायचा नाही हे मंजूर हातवर, गणेश माझ्या हातवर. ओके, ठीक आहे. झालं. सेकंड साहेब घेऊ का बोलतो, साहेब घेऊ का बोलतो. हा, दुसरा आहे कन्फर्म अप्रूव्हल द टेंडर डॉक्युमेंट. बऱ्यापैकी हा विषय सेम आहे, याच्यात परत एक नका. परत एकदा हात करणारा हा द्यायचा की नाही, नाही द्यायचा ना. टेंडर डॉक्युमेंट द्यायचंच नाही, गरज नाही. जिथे MOU नाही तिथे टेंडर डॉक्युमेंट नाही. त्याच्या पुढचा कन्फर्म द अप्रूव्हल प्रोसेस इन्सिस्ट. वो वाचवा तुम्ही. To confirm and approve the process of agency submission and evaluation of the tender for selection of the developer. आता आपण टेंडर्स एक्सेप्ट करत नाही, हा 5वा पॉईंट पण आपल्याला नो होतो. आपण टेंडरच्या बाबतीत टेंडर आपण नो म्हणतो ते संबंध झाले. 5वा पॉईंट आपण नो आहे. पाचवा पॉईंट साठी हात वर करा की द्यायचा नाही. पाच नंबर पॉईंट आहे, घेऊ नको ते आपण घेऊया. आपण पॉईंट नंबर 5 आणि त्याच्या पुढे 6 नंबर पॉईंट आहे. आता बघा इथे त्यांना IRC आम्ही तिघं जण बरोबर आहेत का, की अजून नवीन कोण येणार आहे का तज्ञ. आम्ही तिघं जातोय तिथे, वासंती मॅडम, मी आहे, भवन नरे आहे. हे आमच्या IRC झाले ना. बोरकर आहे, शशिकांत बरोबर आहे, विकास प्रमाणे आहे, ही IRC बरोबर आहे. ही आम्ही मेजर ही लिस्ट त्यांना पाठवून देतो. ठीक आहे, ही मंजूर झाली. IRC नंबर पॉईंट मंजूर आहे का. हां, 7 नंबर द कन्फर्म अप्रूव्ड 3 रिप्रेझेंटेटिव्ह IRC. तेच आहे ते 3 माणसांमध्ये काय बदलायचं आहे का. वोटिंग राईट मॅडमला आहे, बदलायचं कोणाला. सेकंड आहे बहुतेक मला बोरकर साहेब किंवा विकासाचे आहे. 3 नावं जशीच्या तशी पाठवून द्यायची. झालं. 7 नंबर पॉईंट संपला. आता 8 नंबर आहे कन्फर्म अप्रूव्ड ड्राफ्ट लेटर ॲड्रेस टू MS कानूर की अथवा डीप कन्व्हेन्ससाठी मी काल एक लेटर पाठवलं बघा. हे पत्र आहे, वाचून बघा. त्याच्यामध्ये ना त्यांनी डीड तयार केली आहे कन्व्हेन्स डीडसाठी. तर मला असं वाटतं तुम्ही कन्व्हेन्स डीड आपल्याला करायचीच आहे ना. तर ते 1,500 रुपये जे आहे ते मंजूर करायचे का. सोसायटी पहिले मंजूर करा. सोसायटी 7,000 रुपये पेड करणार आहे त्यांना, आणि नंतर मग तुमच्या बिलामध्ये ऍड करणार आम्ही 1,500 रुपये मंजूर असेल तर आपण डीड कन्व्हेन्ससाठी मंजुरी. सगळ्यांनी मंजुरी. हा झाली. डीप कन्व्हेन्स मंजुरी आली म्हणजे 1,500 रुपये भरणं आलं. बरोबर, उरलेली रक्कम आपण नंतर द्यायची. त्याची 3,300 काय 7 रुपये. 3,000. हा पॉईंट नंबर 8ला आपल्याला नो करायला लागेल. पॉईंट नंबर 9 तुम्ही सांगता. पॉईंट नंबर 2 आहे. कन्फर्म 8 नंबर पॉईंट आहे. 8 नंबर ड्राफ्ट लेटर टू बी ॲड्रेस टू मिसेस कॅनोड बिफोर इंटिमेशन ऑफ द टेंड कन्व्हेन्स ऑफ प्रॉपर्टी. तो आता काल पाठवलं, आता आपला अजून वाचला पण नाही आहे. काय नाही आपल्याला जे आपल्याला माहीत नाही तर त्याला काय पण जरी ठीक आहे, हरकत नाही. जरी त्यांनी 15 जरी त्या पाठवली ते पत्र लेट आले हे बरोबर, पण तो पार्ट ऑफ डीप कन्व्हेन्स म्हणून आपण ते जायचं तर आहे. प्रोसेसमध्ये आपण पैसे जमा करतो, त्याच्याबद्दल ओरिजिनल डेव्हलपरला हे द्यावं लागतं, इंटिमेशन किंवा नोटीस. तो पार्ट असं करा, कमिटीला सोपवा. कमिटीला जर रेट वाटली पॉईंट क्रमांक 8 आहे ना गणेश, तो कमिटीला पॉवर देते की ते योग्य आहे की तुम्हाला दाखवून बघून तुम्ही तो पुढे करा. ठीक आहे. 9 नंबर पॉईंट आहे. 9 नंबर पॉईंट आहे टू कन्फर्म अँड अप्रूव्ह द एक्सपेंडिचर रिस्पॉन्सिबिलिटी इन्क्लूडेड बाय द सोसायटी ऑफ ऑपरेटिंग द डीम कन्व्हेन्स ऑफ प्रॉपर्टी. आता त्यामध्ये डीम कन्व्हेन्स आपण सगळं जायचं आहे. येस, बरोबर आहे. सबसे किती आहे तर 3,300 रुपीज.
पहिला त्यांनी सांगितलं 15,000 रुपये, तो आता आणला त्याने 3,300 रुपये आणला. त्यातले 1,500 रुपये आपलं पेमेंट करायचे पर 1,500 गुणिले 40 केलं तरी 60,000 रुपये. तर हा 60,000 पेमेंट इनिशियली आपण सोसायटी करेल. त्यानंतर बाकीचे पेमेंटने आपल्या मेंबरने आहेत ना ते आपण एक मेंटेनन्स बिलमध्ये ॲड करून आपण हे करूया. ठीक आहे, जरा ओके ओके पण त्या आपल्याकडे support आहे, त्याचं add केलं. नाही, फायनली केलं तर काय होतं मॅडम काय ते? One time टाइमच करूया. लास्ट टाइम फॉरवर्ड झालं 1,500 रुपयाला नेक्स्ट बिलमध्ये ॲड करू आणि मग ते मेंटेनन्सवर भरून टाकू. पॉईंट नंबर 9,000 पॉईंट नंबर 10 इंडियन मॅटर नंतर दिस आयटम विथ द परमिशन ऑफ द चेअर. पण याचा पहिला पॉईंट आपण वाचताना मी वाचून दाखवतो लास्ट मीटिंगचं, पण तो 2 मिनिट वाचतो. नाही एसएम वाचून मिनिट्स वेळ झाला ना बरं की आता एकच पॉईंट आता राहिले, 2 पैशांची मंजुरी घ्यायची. देऊ का? तेव्हा आता त्यांनी ना आकस्मिक फंडासाठी 500 रुपये पर हेड माईकवर बोलू ना. बरोबर ना सर? बरोबर ना, 500 रुपये पर हेड आकस्मिक फंड त्यांना द्यायचा आहे. मला असं वाटतं द्यायला काय हरकत नाही. काय वेळ कशी कधी येईल आपण आमचा खूप थांबतोय, ठीक आहे, त्याचे काही विचार मला, पण ते शेवटी माझीच माणसं आहेत, माझ्यासोबत काम करणार आहेत. पर मेंबर 500 रुपये म्हणजे काय असेल तर ते 20,000 रुपये मंजूर करायचे का? 20 होतात ना, 20,000 रुपये होतात ते द्यायचे का सोसायटीने. म्हणजे ते 500 रुपये पर हेड. तुम्ही ते काय एवढे घाई नाही पर तुमच्या बिलात येते तुम्ही 500 रुपये पर हेड ते पण एक मंजूर. 15+500. हा, आता तिसरा पॉईंट आहे, असोसिएशन काम करत असताना ते लोक आपल्याला फक्त 6 रुपये पर हेड असेल रेटनी दर महिन्याला आपण त्यांना पैसे भरतोय. म्हणजे 200 रुपये महिना सगळ्या मेंबरचे. त्या त्यांनी 500 रुपये केले, सॉरी 12.5 रुपये केले पर मेंबर. त्याचे 6,000 रुपयाचं फीस त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये भरायला सांगितले. ती फीस वाढवायला काय हरकत नाही, मिटिंगचा खर्च एक्सपेन्स वगैरे सगळं वाढलेला आहे. हा, ते 12.5 रुपये वर्षाचे 12.5. महिन्याची पर मेंबर 12.5, वर्षाची वर्षाची 6,000. ठीक आहे, म्हणजे ते आपण द्यायचे ही पण मंजुरी का? आपण 2,400 देतो तर ते 6,000 देतो. पॉईंट असं नाही, आता चेअरपर्सन मध्ये येतात काय काय घेतलं बघा. आकस्मिक फंड घेतला 500 रुपये तो द्यायचा आहे. कोण आले ती माणसं काय? 1,500 रुपयाची मंजुरी घेतली, 500 रुपयाची मंजुरी घेतली, 6,000ची मंजुरी घेतली. आता राहिले एकच जर पैसे द्यायचे 140 रुपये पर हेड तात्काळ त्यांनी भरायला सांगितलेले आहे. ते आपण द्यायचे की नाही ₹140 बसले. लीगलचे